ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 57. चेतसा सर्वकर्माणि चेतसा सर्वकर्माणि चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः मयि सन्न्यस्य मत्परः मयि सन्न्यस्य मत्परः चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य बुद्धियोगम् उपाश्रित्य बुद्धियोगम् उपाश्रित्य मच्चिन्त सततं भव मच्चिन्त सततं भव मच्चिन्तं सततं भव बुद्धियोगम् उपाश्रित्य मच्चित्त सततं भव बुद्धियोगम् उपाश्रित्य मच्चित्त सततं भव बुद्धियोगम् उपाश्रित्य मच्चित्त सततं भव चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगम् उपाश्रित्य मच्चित्त सततं भव चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगम् उपाश्रित्य मच्चित्त सततं भव. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला तो शाश्वत पद कसे प्राप्त होईल, तर त्यासाठी साधकाने दोन विशेष कामं करायला हवी. एक, संसाराच्या संबंधाचा त्याग आणि दुसरं भगवंताशी संबंध. संसाराचा सूक्ष्म संबंधही नको आणि कोणाविषयी राग द्वेष नको. भगवंताचे चिंतन करण्याने समता आपोआप येते. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता 58वा श्लोक घेऊया आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 58. मच्चित्त सर्वदुर्गाणि मच्चित्त सर्वदुर्गाणि मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि मत्प्रसादात् तरिष्यसि मत्प्रसादात् तरिष्यसि मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि. अथ चेत्त्वम् अहङ्कारान् अथ चेत्त्वम् अहङ्कारान् अथ चेत्त्वम् अहङ्कारान् श्रोष्यसि विनङ्क्षसि श्रोष्यसि विनङ्क्षसि श्रोष्यसि विनङ्क्षसि. अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि विनक्ष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि विनक्ष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि विनक्ष्यसि. मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि विनक्ष्यति. मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि न वितङ्क्षसि. मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि न विनङ्क्षसि. मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारात् न श्रोष्यसि न विनङ्क्षसि. माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थाला मुकशील. भक्ताचे काम फक्त भगवंताचा आश्रय घेणं आहे, भगवंताचं चिंतन करणार आहे, मग त्याचे काम सर्व भगवंतच करतात. भगवंताच्या भक्तीचे अनुष्ठान करण्याने भगवंताचा विशेष अनुग्रह होतो. वास्तविक
मनुष्यावर भगवंताची कृपा तर आहेच, परंतु भगवंताचा आश्रय घेतल्याने भक्ताला विशेष अनुभव येतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.